छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅसच्या टाक्या 1 लाख असल्या तरी या ठिकाणी आपण बघू शकता की कशाप्रकारे गॅसची टाकी मिळवण्यासाठी या नागरिकांनी या ठिकाणी रांगा लावलेल्या आहेत। आणि या ठिकाणी नागरिकांचा आरोप आहे की गॅस एजन्सीने OTP देऊनही गॅसच्या टाक्या मिळत नाही। सकाळी 7 वाजल्यापासून हे लोक गॅसची टाकी मिळवण्यासाठी रांगेत थांबलेले आहेत। आणि या ठिकाणी काही गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि या ठिकाणी स्थानिक पोलीसही दाखल झालेले आहेत आणि पोलिसांच्या बंदोबस्तात या ठिकाणी आता गॅसच्या टाक्यांचं वाटप करण्यात आलेलं आहे। आपण बघू शकता की सर्व नागरिक सकाळी 7 वाजल्यापासून या ठिकाणी आलेले आहेत आणि हे भारत गॅस एजन्सीचे ऑफिस आहे। या ठिकाणी या नागरिकांचं गॅस टाकी मिळवण्यासाठी या ठिकाणी गोंधळ होताना दिसत आहे। आपण या ठिकाणी काही नागरिकांशी चर्चा करू। तरी मला सांगा काय त्रास अगोदर आणि नंतर आता नंबर लावून परेशान करतायत। 9 वाजल्यापासून आम्ही उभे आहे तिथं, सकाळच्या 7 वाजल्यापासून काही जण उभे आहेत त्यांना आणि सकाळपासून नंबर लावले त्यांना हे नाही आहे, आता पैसे पेड करून परत हे करतायत ते। आणि आमचे जे 4 तारखेचे नंबर आहे सर, आम्हाला आतापर्यंत गॅस डिलिव्हर नाही झालेला, संडेला गॅस डिस्पॅच झालेला आहे आमचा, तरी पण आम्ही आता नंबर लाईन उभे नागरिकांची ओरड होते। या ठिकाणी बघू शकता ऑफिसमध्ये नागरिकांनी गर्दी केलेली आहे आणि गॅस आपल्याला कसा मिळेल ही नागरिकांची या ठिकाणी व्यथा आहे। या ठिकाणी पोलिसही दाखल झाले आता पोलिसांच्या बंदोबस्तात या ठिकाणी गॅसचे वाटप होत आपल्यासोबत काही माहिती काही नेमका काय प्रॉब्लेम झाला आहे? त्यांनी काल सिलेंडर जमा केले आणि आज आम्ही पण लाईनीत उभे, मग ती गडबड झाली, ते पण उभे आम्ही पण उभे, मॅनेजमेंट बरोबर नव्हतं, बाकी काही नाही। बुकिंग केलेली पण गॅस भेटत नाही। 1 तारखेपासून बुकिंग आहे, पैसे पण भरलेले आहेत। नागरिकांनी बुकिंग केलेले पैसे पण भरलेले आहेत परंतु नागरिकांना गॅस मिळत नाही त्यांची ओरड आहे। आणि या ठिकाणी आता पोलीस बंदोबस्तात या ठिकाणी गॅसच्या टाक्यांचं वाटप करण्यात येत आहे। कॅमेरामॅन अमित आडेसह संजय सर्वोदय TV9 मराठी छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।